याला निलंबित करा. बोलत एक मिनिट मार्ग नाही दिला. रिकॉर्डिंग आहे कोर्टमध्ये. त्याने 1000 रुपये मागितले. 1000 नसतील तर 800 द्या. तुमचं नाव इथून काढतो. खरं बोल, मी नीट घरी जाईल. खोटं बोलत राहिला इथे तुला काढल्याशिवाय जात नाही. तुझा निलंबन तू ह्यांच्या समोर खरं बोल, सॉरी बोल, मी आत्ता जाते. पण जर तू खोटं बोलत राहिला तर घंटा दादाने तुझा निलंबन केल्याशिवाय इथेच बसून राहील. काही मदत किती म्हणजे बोलण्याचे पैसे मागा काय देखो मी यांना फोन केला, यांना बोला तुम्ही ठाण्याला नावा सॉरी बोलतो. मी यांच्याकडे पैसे घेतले पण नाही. मला माहिती नाही तू पैसे हातात घेतले नाही ना. आज मला सकाळी अहमद कांबळे नामक म्हणजे माझा सहकारी आहे त्याचा फोन आला. त्याच्याकडे एक महिला आणि एक पुरुष गेले की आम्ही सतत महानगरपालिकेत जात आहोत. माझे जे सास ससूर वारलेत त्यांचं नाव यादीतून कट करण्यासाठी. पण एक पोरगा इथे महानगरपालिकेत असतो कायम. त्या मुलांनी त्यांच्याकडे 1000 रुपयाची माग केली. त्यांची परिस्थिती 1000 रुपये देण्याची नव्हती. मेलेल्या माणसाच्या नाव कट करण्यासाठी जर अशी लोक पैसे मागत असतील तर महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या छत्रछायेखाली हे कारभार सुरू आहे ह्याची महानगरपालिकेने चौकशी केली पाहिजे. आणि तो पोरगा कुठल्या पदावर कार्यरत आहे, कारण की तो कुठून नाव काढायचं होतं? मतदार यादीतून नाव कट करण्याचे 1000 रुपये मागण्यात आले. तर मी सकाळी मला अहमदने सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू एकदा स्वतः फोन करून बघ की हे काय प्रकार आहे. तर त्याच्यात तो बार्गनिंग करतोय. 1000 नसतील तर 800 द्या आणि जीपे करा. इतकं कसं काय मन वाढलं यांचं.